नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सोक आणि आपले सर्वांचे स्वागत करत आहे. पुन्हा उद्यापासून पाऊस झोडपायला सुरुवात होणार आहे. बरोबर ऐकलं तुम्ही. का तर तसंच ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र संपूर्ण उत्तर भागातून विस्तारित आहे आणि इकडे गुजरातच्या साईडला चक्राकार स्थिती आहे. त्याची पण तीव्रता टिकून आहे. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात तुरळक पावसाचे ढग जागोजागी दिसतात. म्हणजे याचा क्वचित ठिकाणी पावसाचे ढग रात्रीतून दिसणार आहेत आणि हलकासा पाऊस येण्याची शक्यता वाटत आहे. इकडे बंगालच्या उपसागरात प्रचंड असा जोर झालेला विशाखापट्टणम या साईडला आणि प्रचंड असा पाऊस पण पडत आहे विशाखापट्टणमच्या समुद्रामध्ये. इकडं मद्रास साईडला भुवनेश्वरला सुद्धा विजेचे कडकडाट पाऊस तिथं चालू आहे. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर कोकणपट्टीत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवते आणि मराठवाड्यात थोडंसं उघडीप दाखवते, उन्हाचा कडाका दाखवते आणि समुद्रातून अरबी समुद्रातून या बंगालच्या उपसागरातून प्रचंड अशी तीव्रता असं जोर दाखवत आहे. उद्या साधारणतः बंगालच्या उपसागराची तिथं तीव्रता वाढलेली आहे दिसून येते आणि कमी दाबाचं क्षेत्र एक नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड पश्चिम विस्तारित आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये याचा प्रभाव हळूहळू दिसून येणार आहे. उद्या साधारणतः गोवा मॉडेलनुसार गोवा, सावंतवाडी, बेळगावचा काही भाग मध्यम ते काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, निपाणचा परिसर हलकासा व राजापूर परिसरातून घाट परिसरातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. रत्नागिरी, चिपळूण घाट परिसरामध्ये, कराडच्या पश्चिम बाजूने साताऱ्यामध्ये मध्यम काहीसा जोरदार किंवा काहीसा जोरदार म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी पाऊस चांगला आहे. तिकडं गोरेगाव, पुण्याच्या पश्चिम भागातून सुद्धा चांगला पाऊस आहे. इकडे दौंड, बारामती, जेजुरी यामध्ये स्थानिक वातावरण म्हणलं तर पावसाची शक्यता वाटते. मुंबई, खापोली, खेड, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, पालघर, वाडा, इगतपुरी या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. आणि इकडे इगतपुरी साईडला पावसाचा जोर अधिक कायम टिकून आहे. डहाणू, सिल्वास, पालघर, वाडा ह्या भागातसुद्धा चांगला जोर आहे. नाशिकच्या बाजूने पाहायला गेलं तर हलकासा जोर वाटतो यारा हवा. नवापूर, नंदुरबार, साक्री, मालेगाव, धुळे, शिरपूर, नाशिकचा काही परिसर, मनमाड ह्या भागामध्ये हलका तरी स्थानिक वातावरण कसं निर्माण होईल त्या पद्धतीनं पावसाची शक्यता आहे. शिरपूर, पारोळा, चाळीसगाव, जळगाव, बुरहानपूर ह्या भागातून सुद्धा मध्यमचा काहीसा जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येते. शिलोड आणि छत्रपती संभाजीनगर, पैठण या भागात सुद्धा मध्यम काहीसा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. खामगाव, अकोला, अकोट, अमरावती, अचलपूर, धारणी ह्या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उद्या वाटत आहे. लोणार, हिंगोली, पुसाड, हिंगोली, कारंजा ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा काही स्थानिक वातावरण कसं बनेल त्या पद्धतीने पावसाची शक्यता आहे. अमरावती, आर्वी, कोंडली, नागपूर, वर्धा, वारूड, सासूर, घोटी या परिसरात मध्यमची जोरदार पावसाची शक्यता वाटते. यवतमाळ, वाणी, माकोना या भागातून सुद्धा माकोना, वाणी ह्या भागात मध्यमचे मुसळधार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ परिसर मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर इकडून वाढत चाललेला आहे. नागपूर, भंडारा, उमरखेडा, देसाईगंज, गोंदिया परिसरात मध्यम ते मुसळधार विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. माकोना, वाणी, चंद्रपूर, गडचिरोली परिसरातसुद्धा मध्यम ते मुसळधार विजेच्या कडकडासह वादळी पावसाची पण शक्यता नाकारता येत नाही. पुसाड, उमरखेड, आदिलाबाद या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वाटते. काही ठिकाणी हलका पुसाड साईडला वाटत आहे. जिंतूर, मजलगाव, परभणी, नांदेड, परळी, कायज, बीडचा सर्व परिसरामध्ये हलकाशा किंवा बऱ्यापैकी भारी सऱ्या येतील असं दिसत आहे. बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, तुळजापूर, बसवकल्याण, सोलापूर ह्या भागात मध्यम स्वरूपाच्या किंवा हलकाशा भारी सऱ्या याची शक्यता आहे. बीडचा संपूर्ण परिसर, कायजा संपूर्ण परिसरामध्ये हलका मध्यम आहे. जामखेड, बार्शी, करमाळा, इंदापूर आणि पंढरपूर ह्या भागातून मध्यम हलका मध्यम पाऊस पडेल. जत, विटा ह्या भागात
हलक्याशा स्थानिक वातावरण बनले तर पावसाची शक्यता आहे. रपकई बन्नटी कोका बेळगाव सौंदत्ती बागलकोट हलक्याशा पावसाची शक्यता आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला. धन्यवाद.